कळंबोलीच्या सेंट जोसेफ शाळेत 4 दिवसांपूर्वीच 19 वर्षीय विघ्नेश साळुंखे याचा शाळेच्या 6व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता। या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे। मात्र शाळा प्रशासन आणि पालक यांच्या समन्वय साधण्यासाठी आज शाळेमध्ये बैठक बोलावण्यात आली होती। मात्र शालेय प्रशासनाने या बैठकीत थेट बाउन्सरला बोलावून पालकांना पहिल्या रांगेत बसण्यास मज्जाव केला। यानंतरही शाळा प्रशासनाने घोषणाबाजी करत वातावरण तंग केलं। शाळेच्या इमारतीवरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असणारा शासकीय निर्णय शाळांकडून सर्रासपणे धाब्यावर बसवला जातोय। कुठल्याही प्रकारचे सुरक्षेचे उपाय शाळेकडून केले जात नसल्याचं समोर आलंय। ॲक्च्युली शासनाने 2005 मध्ये डिझास्टर ॲक्ट बनवलेला आहे आणि हा स्कूल सेफ्टी प्लॅन जो आहे प्रत्येक शाळेचा शालेय सुरक्षा आराखडा तयार पाहिजे। आता ह्या सगळ्या शाळा तुम्ही बघितल्यात। आता मी सेंट जोसेफ शाळेमध्ये इथे आलो आहे। आज इथली जर परिस्थिती बघितली, जेवढे ते टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ असेल तुम्ही त्यांना फक्त सांगा सिस्फायर आहे, ते सिस्फायर त्यांना वापरता येते का विचारा। ह्याच्या पलीकडे चला, ही शाळा ज्यावेळी भरते दोन्ही साईडने पूर्ण रोड ब्लॉक असतो। इन केस जर काही इमर्जन्सी असेल तर फायर ब्रिगेड पण इथे येऊ शकत नाही। म्हणजे एवढे हे कंजेस्टेड आहे। ही एकच शाळा नाही, प्रत्येक शाळेचा भाग कुठल्या शाळेचा डिझास्टर मॅनेजमेंट जो हे आहे कुणाचा आराखडा तयार नसतो। त्याचप्रमाणे असं नाही की शाळेचा विद्यार्थी शाळेमध्ये आला, गेटच्या बाहेर गेला, तो घरापर्यंत पोहोचेपर्यंत शाळेची जबाबदारी आहे। 2008चा जो शालेय सुरक्षा GR काढलेला आहे, 2011चं परिपत्रक काढलं आहे, याच्यात सगळं डिटेल दिलेलं आहे। पण काय झालं, या सगळ्या नियमांची पायमल्ली करतात आणि हे असंच चालत राहतं। एखादं छोटं मोठं काय घडलं की आपण सगळे जागे होतो, पुन्हा याच्यावरती पडदा पडतो। मोठं ज्यावेळी काहीतरी घडेल हे घडू नये ही आमची इच्छा आहे। त्यासाठी सगळ्यांनी नियम व्यवस्थित पाळाव्या आणि सगळ्यांनी सुरक्षित राहावं। यांच्यावरती नक्कीच डिझास्टर ॲक्ट 2005 प्रमाणे कारवाई होणारच आहे। मी सकाळीच कलेक्टर ऑफिसला फोन केला होता। आज उद्या मी कलेक्टर साहेबांची चर्चा करणार आहे। इथून पण नाही, मी मुख्य सचिवाशी पण चर्चा करणार आहे यावरती। डिझास्टर ॲक्ट कसा लागू शकतो ते पण आम्हाला बघायचं आहे। तर सगळ्यांनी आम्ही एवढ्याच ऑल इंडिया लेवलला डिझास्टर मॅनेजमेंटचं काम करतोय आणि हे करत असताना आमच्या इथे अशी जर दुर्घटना घडत असेल, एक नाही बऱ्याच शाळेमध्ये हे झालेलं आहे, कारण शालेय सुरक्षा प्लॅन कोणाकडे तयार नाही आहे आणि कोणाला काही त्याची घेणं नाही आहे। म्हणून ह्या दुर्घटना थांबणार नाही, वाढत जातील। साहेब, कडक कारवाई तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वाटतं करावी, पण ह्या शाळा सगळ्या मोठ्या लोकांच्या कडक कारवाई करणार कोण? मला वाटत नाही होऊ शकतं असं, समजलं। म्हणून ह्या पण 4 दिवस फक्त हे चालणार, पुन्हा हे सगळं थंड पडणार। पण माझी एवढीच इच्छा आहे की मोठं डिझास्टर घडू नये। विघ्नेशचा 17 जुलै रोजी शाळेच्या 6व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला। या प्रकरणी शिक्षण विभागाकडून चौकशी देखील सुरू आहे। या चौकशीनुसार विघ्नेशचा मृत्यू हा शाळेच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचं स्पष्ट करत शालेय प्रशासनावर लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचं शिक्षण गट अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। या ठिकाणी आज जी पोलीस अधिकाऱ्यांनी समन्वय सभा बोलवली होती, या सभेला वास्तविक पाहता विघ्नेश याच्या बाबतीमध्ये जो दुर्दैवी प्रकार घडला त्या अनुषंगाने याला जबाबदार कोण, काय करता येईल यावर चर्चा होऊन योग्य तो न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे। आणि या दृष्टीने पुढील सभा चालावी आणि सर्वांनी या चर्चेमध्ये सहभागी होऊन विघ्नेशला न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वांनी सकारात्मक चर्चा करावी आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करण्यात येईल असं मी सांगू इच्छितो। तसंच आजच्या या बैठकीत मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करून कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। 3-4 दिवसापूर्वी विघ्नेश साळुंखे याचा या स्कूलमध्ये 6व्या मजल्यावरून उडी घेतल्याने आत्महत्येचा एक गुन्हा आपल्याकडे दाखल आहे। त्या ॲक्सिडेंटल डेथचा कळंबोली पोलीस तपास करीत आहेत। या घटनेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे पालक, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी, शाळा प्रशासन आणि पोलीस यांची एक आज बैठक आयोजित केलेली होती की सदरची घटना कशामुळे घडली किंवा अशा घटना टाळण्यासाठी यापुढे कोणती उपाययोजना शालेय प्रशासनाकडून करणं गरजेचं आहे। ही सभा चालू असताना शाळेतील काही शिक्षकांनी ही सभा शांततेत चालू असताना व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला। त्या संबंधित शिक्षकांना परत बाजूला घेऊन त्यांच्यावर पोलीस वेगळी कारवाई करणार आहेत आणि हा जो अपमृत्यू आमच्याकडे दाखल आहे त्या अपमृत्यूच्या अनुषंगाने पोलीस सखोल चौकशी आणि तपास करीत आहे। यामध्ये जो कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर पोलीस कठोरपणे कारवाई करेल। दरम्यान या
बैठकीत मृतक विघ्नेश साळुंकेचे वडील सतीश साळुंके यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूला शाळा जबाबदार असल्याचा आरोप शाळा प्रशासनावर केलाय। इतकंच नाही तर पोलीस प्रशासनावर देखील त्यांनी ताशेरे ओढलेत। शिक्षणाच्या कायद्यामध्ये गेटच्या मुलगाला जसं आपण सोडतो तसं शाळेची जबाबदारी मुलगा ताब्यात द्यायची। मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर झालाच पाहिजे। माझा मुलाचा मृत्यू झाल्यानंतर यांनी 2 दिवसामध्ये अख्ख्या शाळेला ग्रिल मारल्या। शाळेत आला त्या दिवशी अर्धे शिक्षक गैरहजर होते, काय करत होते घरी। प्रत्येक माळ्यावर कोण नव्हता, आता प्रत्येक माळ्यावर सिक्युरिटी आहे। एवढे दिवस काय करत होते, सगळ्यांना कारवाई झाली पाहिजे। सीसीटीव्ही रूम मध्ये 24 तासासाठी कर्तव्यावर कर्मचारी असतो, एकाला दोघाला तिघं। ते सीसीटीव्ही फुटेज बघत नव्हते, ऐश करत होते बाहेर मिळणाऱ्या फीच्या पैशामधून। म्हणून माझा मुलगा गच्चीवर गेला। एवढं लांब अंतर आहे 50-60 फुटाचं, सीसीटीव्हीवर बघितलं असतं, माईकवर अनाउन्स केली असती, माझा मुलगा तात्काळ धरला गेला असता। आणि पोलीस प्रशासन माझ्या आजूबाजूला येऊन शेजाऱ्यांकडून जबाब घेतोय, त्यांचे स्टेटमेंट घेत नाही। हे विचारतात ह्याच्या नवऱ्यानी ह्याच्या आईला कधी मारलं होतं ते सांगा, म्हणजे ह्यांना हे भरपूर महिला आल्या, पण महिलांनी सांगितलं की ह्या शाळेमध्ये मुलांना टॉर्चर केलं जातं, मारलं जातं, धमकी दिलं जातं। या प्रिन्सिपलकडे मुलांना नेल म्हणून मुलं चड्डीमध्ये मुततात, त्यांना म्हणलं मी तुमची व्हिडिओ शूटिंग काढतो। त्या महिलांनी हात जोडले, भाऊ आम्हाला मध्ये घेऊ नका। आमच्या इथे जे पालक संघटना यांची आहे इथली, त्यांनी प्रत्येकाने येऊन सांगितलंय शाळेच्या बाजूने बोला, नाहीतर तुमची मुलं या शाळेत शिकतात, कधी काही होऊ शकतं। पालकांना धमक्या दिलेल्या म्हणून पालक बाहेर पडत नाहीये। मी साक्षीदार आहे, मला जिथे म्हणाल तिथं मी पोलीस मध्ये माझी नोकरी गेली खड्ड्यात। यावेळी या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभाग चेअरमन बाळाराम पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण सभापती प्रिया मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते। सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, मात्र विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या मुजोर शाळांवर कारवाई होईल का, हा खरा प्रश्न आहे।